नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे उच्च दर्जाचे दुकान आणि चविष्ट अन्न। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारक त्रस्त आहेत। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO पेन्शनधारकाच्या दृष्टीने ते एक बेस्वाद पदार्थ बनले आहे। आता त्यात उच्च दुकानातील चव नसलेला पदार्थ या म्हणीची भर पडली आहे। EPS 95 हा उच्च पेन्शन आणि EPS 95 किमान पेन्शनच्या आरोपांनी वेढलेला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे। मित्रांनो, EPS 95 पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समिती रायपूरचे अध्यक्ष अनिल कुमार नामदेव खूप संतापले आहेत। पेन्शनधारक अनिल कुमार नामदेव म्हणतात की EPFO कोणाचे भविष्य सुधारण्यासाठी तयार केले गेले होते। अनेक लोकांचा असा विश्वास आहे की आता आपण पेन्शन विसरून जावे। बरं, आपणही विसरतो, कारण आपल्याला वेळ घालवण्यासाठी खूप काही करावं लागतं। पण सरकारने ज्यांना या शापित पेन्शन योजनेचे सदस्य बनवले आहे त्यांचाही विचार करा। ज्यांना 1000 रुपयेही पेन्शन मिळू शकत नाहीत तेच सरकार आहेत ज्यांनी कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतर चांगले भविष्य मिळावे यासाठी तथाकथित कल्याणकारी संघटना EPFOची स्थापना केली। जर योजनेत इतक्या त्रुटी होत्या की पेन्शनधारकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जीवन आणि मृत्यूच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, तर अशी संघटना आणि अशी योजना का निर्माण करण्यात आली? अनिल कुमार रामदेव म्हणतात, कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवून तिजोरी भरणे आणि त्या बदल्यात त्यांना नैसर्गिक मृत्यूने मरण्यासाठी सोडून देणे हा त्याचा एकमेव उद्देश होता का? फक्त 1000 किंवा 2000 रुपयात 2 लोकांचे पालन पोषण कसे करता येईल ही साधी गोष्ट सरकारला समजत नाही का? लोकांची सरकारे अशी असतात का की ते त्यांना राजे बनवतात? त्यांनी त्यांचे शोषण करायला सुरुवात करावी। जर हा अन्याय नाही तर काय आहे? आणि अशा परिस्थितीत जर पीडित व्यक्ती न्यायासाठी लढत असेल तर ते चुकीचं आहे का? बरं, आपण कोणाचे तरी अश्रू पुसण्याकरता काय करू शकतो? सरकारसाठी पेन्शनधारकांच्या अश्रूंना काही किंमत नाही। मित्रांनो, ते असे बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा।